लातूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। नुकसानग्रस्त भागाचा लवकरात लवकर अहवाल बनवला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरचा कापूस धोक्यात। मर रोग लागल्याने कापसाचं मोठं नुकसान। गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील कापूस पीक जमीनदोस्त। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, कृषी मंत्र्यांचं आश्वासन। बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल। नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। जालन्यात आदित्य ठाकरेंकडून पिकांच्या नुकसानाची पाहणी। मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर। परभणीच्या बोरगव्हाण आणि वझूरमध्ये आदित्य ठाकरेंनी नुकसानाची केली पाहणी। शेतकऱ्यांशीही साधला संवाद। सरकारनं शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचीही केली मागणी। आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले। निवडणुकीमुळे 3 वर्षांनंतर त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे। त्यांनी एकदा तिफणीवर बसावं, धनंजय मुंडेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राशी संपर्क वाढवावा। आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका। जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या बाणे गावात नुकसानग्रस्त शेतीची मनोज जरांगेंकडून पाहणी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन लावत शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची केली विनंती। राजमाता माँसाहेब जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा इथल्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन। पीक विमा पूर्वसूचनेसाठी दिलेला टोल फ्री क्रमांक लागत नसल्यानं शेतकरी हैराण। नुकसान भरपाई देण्याची सरकारची नियत आहे का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।